नमस्कार, मी पंकज कुरुलकर. मी तुम्हाला थोडक्यात परिचय देतो. मी मुळात इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे आणि मुंबई युनिव्हर्सिटीतून मी 1985 साली पासआउट झालो आणि त्यानंतर मी आयटी इंडस्ट्रीमध्ये 31 वर्ष काम करत होतो. त्यापैकी 25 वर्ष मी स्वतःचा व्यवसाय करत होतो आणि व्यवसाय माझा बऱ्यापैकी मोठा होता. माझ्याकडे 550 लोक काम करायचे. माझ्या भारतभर शाखा होत्या आणि अमेरिका, कुवेत आणि सिंगापूर इथे ऑफिस होते. आणि माझ्या प्रकृतीच्या कारणामुळे मी 2016 साली तो बिझनेस विकला आणि आता पूर्णवेळ लेखन करतो. मराठी, हिंदी, इंग्लिश तिन्ही भाषेत मी लेखन करतो. माझे आजपर्यंत 19 पुस्तकं प्रकाशित झाले आहेत आणि येत्या वर्षभरात 11 पुस्तकं प्रकाशित होणार आहेत आणि ते मराठीतील नामवंत आणि विविध प्रकाशक ते प्रकाशित करतायत. कथासंग्रह तमसो मा, लेखक पंकज कुरुलकर. ते आपल्यासाठी वाचत आहे श्वेता पंड्या. खंडहर. लग्नाच्या बोहल्यावर उभं राहण्याची वेळ होत आली होती. सुधीरनं घड्याळाकडे बघितलं. चला, म्हणजे एकदाच आपलं लग्न होतं आहे तर आपलं आयुष्य जणू लग्नासाठीच आहे अशा रीतीने आपण वागत बोलत जगत आलो. लग्न झालं नाही तर मोक्ष मिळणार नाही असं आपलं वागणं होतं. त्यानं गायत्रीला नजरेसमोर आणलं. ती आता बाजूच्या खोलीत आईवडिलांबरोबर बसली असेल. वयाची 30 ओलांडल्यानंतर आईवडिलांचा सहवास सोडणं तिच्या जीवावर आलं असेल. साहजिक आहे, मुलीचं लग्न म्हणजे पुनर्जन्मच असतो. तिनं आधीचं सर्व विसरून मुलाकडे यायचं, त्याच्या घरच्या पद्धतीने शिकायचं. लग्नानंतर तिनं स्वतःमध्ये सर्व बदल करून आणायचा. आपल्यात काय बदलणार आहे? म्हणता म्हणता आपली 35 ओलांडायची वेळ आली. लग्न एवढं कशासाठी लांबलं? आपणच त्याला कारणीभूत आहोत. आपलं आयुष्यच तसलं. मालेगाव जवळील टिंगरी या गावात आपण बँकेत नोकरी करत होतो. या खेड्यात नोकरी करत असताना आपल्याला कुठून चांगली बायको मिळणार होती? आपल्याला मुंबई पुण्याकडची शिकली सवरलेली नोकरी करणारी सुंदर बायको हवी होती. हे म्हणजे आखूड शिंगी, कमी गवत खाणारी पण दिवसाला 32 लिटर दूध देणारी गाय शोधणं झालं. आणि आपण काय तर बँकेत कारकुनाचे ऑफिसर कधीच झालो असतो. त्या परीक्षा पास होणं आपल्याला अजिबात कठीण नव्हतं. पण परीक्षा पास झाल्यावर बदली आली. मग आईला सांभाळायचं कोणी? ग्रॅज्युएट होईपर्यंत ती आपल्याबरोबर नव्हतीच. आईनं बदलीच्या गावाबरोबर प्रत्येक ठिकाणी येण्यास नकार दिला असता. आयुष्याची 10 वर्ष आपण मुली बघण्यात घालवली आणि शेवटी गायत्रीला निवडलं. खरं सांगायचं तर आपल्यासमोर पर्यायच नव्हते. सुरुवातीला बँकेतला कारकून म्हणून भरपूर मुली चालून यायच्या. त्या मुली मालेगाव, जळगाव, धुळे अशा आसपासच्या परिसरातल्या असायच्या. त्यातील बहुतेकींना नोकरी नसायची. या छोट्या शहरांमध्ये मुलांच्या नोकरीचे वांदे तर मुलींना नोकरी कुठून मिळणार? आपण मुंबई पुण्यात शिक्षण घेतलेले, तेथील मुली बघितलेल्या. या मुलींमध्ये मुंबई पुण्याच्या मुलींसारखा स्मार्टनेस नाही, चमक नाही. आपण धडाधड मुलींना नकार देत आलो. मुलगा असण्याचा आपल्याला गर्व होता. पाहता पाहता नकार दिलेल्या मुली 100 पेक्षा जास्त झाल्या. आपण फुशारकीनं ते इतरांना सांगितलं. मुलींना नकार देणं आपण जन्मसिद्ध हक्क समजत होतो. मग हळूहळू मुलीच कमी संख्येनं येऊ लागल्या. मुंबई पुण्याकडील मुलगी बघितलीस तर बैठकीला बसण्याआधीच आपल्याला नकार द्यायची. या टिंगरीमध्ये धड एसटीची सोय नाही. आपली मजबुरी म्हणून आपण इथे नोकरी करत होतो. जगण्यासाठीची तडजोड. बीकॉम झाल्यावर आपण पटकन बँकेची परीक्षा दिली. सीए वगैरे होण्याचा विचारही केला नाही. पहिल्या झटक्यात पास झालो. आपल्या गावाजवळ म्हणून बँकेनं या ब्रँचमध्ये नोकरी दिली. मुंबई पुण्याचा पत्ता असता तर तिथे नोकरी मिळाली असती. पण किती वर्ष काका, काकू, आत्यांचा पत्ता द्यायचा? कधीतरी आईचा पत्ता देणं भाग होतं. मुलगी सुंदर आणि कमावती असावी एवढी अपेक्षा ठेवणं चूक होतं का? आपण स्वतः देखणे आहोत असं लोक म्हणतात. आपल्याला हा वडिलांचा वारसा आला आहे. आपल्याला तर वडील आठवत नाहीत. आपण 5 वर्षांचे नव्हतो तेव्हा ते गेले. त्यांचे तेव्हाचे काही फोटो आहेत ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये. आपली आई नुसतीच गोरी आहे, पालीसारखी गोरी. आपल्याला तसं गोरे पण आवडत नाही. वडील तांबूस गोरे होते म्हणतात. फोटोमधून ते कळत नाही.
आपण तसेच झालो. समृद्ध वारसा हा एकमेव. मुलगी कमावती असणं ही काळाची गरज आहे. आपल्या पगारात आपलं स्वतःच आणि आईचं भागतं मुलीला कुठून पोषणार, त्यात होणाऱ्या मुलांना कसं पोषणार. तेव्हा मुलगी कमावती हवीच. या टिंगरी आणि मालेगावमध्ये नोकरी करणारी मुलगी मिळणं अवघड होतं हे आपल्या उशिरानं लक्षात आलं. मग आपणच परत मुंबई पुण्याकडे यायचं ठरवलं. आईला ते पटवण्यासाठी खूप दिवस लागले. तिला मालेगाव म्हणजे खूप प्रिय. हे दंगलीचं शहर आपल्याला कधीच आवडलं नाही. पुण्याची सांस्कृतिकता नाही किंवा मुंबईचं सळसळतं आयुष्य नाही, उदास भकास आयुष्य. आईला निक्षून सांगावं लागलं की तू नाही आलीस तर मी एकटा जाणार. मग ती झक्कत हो म्हणाली. पण तेवढं सोपं नव्हतं. बँकेत मुंबई पुण्याला बदली मिळायची तर टिंगरीसाठी रिलिव्हर मिळायला हवा ना. मुंबई पुण्याहून टिंगरीला मरायला कोण येणार. तो या गावचाच किंवा आसपासचा असला पाहिजे. त्यासाठी मुंबईला खेटा घालणं सुरू झालं. मग मालेगाव जळगावच्या आसपासचा कायमचा पत्ता असलेले लोक शोधणं सुरू झालं. मिळालेच तर त्यांच्यापैकी कोणाला परत गावाकडे जाण्यात इंटरेस्ट आहे का हे शोधणं सुरू झालं. चांगली मुलगी मिळण्यासाठी हे सर्व चाललं होतं. बँकेला आपल्या बदलीची काही पर्वा नव्हती. त्यांना आपल्या लग्नातही काही इंटरेस्ट नव्हता. कित्येक वर्ष चाललेल्या बदलीच्या खटाटोपास अखेर यश आलं. पुण्याजवळ तळेगावला बदली मिळाली. तळेगाव तर तळेगाव, पुण्याहून रोज जाणं येणं तर शक्य होतं. पुण्याला घर मिळणं शक्य होतं. आपण त्वरित ती मान्य केली. आईची खळखळ ऐकून न ऐकल्यासारखी केली. आई बोलत होती, हा वाडा आपल्या मालकीचा आहे, पूर्व परंपरागत चालत आलाय, वाडा कसा सोडायचा वगैरे. आईच्या म्हणण्यात फारसा अर्थ नव्हता. वडील गेले आणि ती इकडे निघून आली. आपल्याला काका आत्याच्या खांद्यावर टाकत स्वतः इकडे आली. कसलेही काम न करता तिला वाड्यांमधील भाडेकरूंचं भाडं मिळत होतं आणि वडिलांची पेन्शन. त्यात आपल्याला पोसायची जबाबदारी तिची नव्हती. तो वाडा आजीच्या मालकीचा. आईला 6 बहिणी, म्हणजे वाडा विकला तर 7 हिस्से होणार, त्यापैकी 1 आईच्या वाट्याला येणार. सुस्थितीत असलेल्या बहिणी वाटा मागायला मात्र पुढे येणार. एरवी वाडा पडला आहे किंवा सुस्थितीत आहे हे बघायला कधी आल्या नाही. आपण वाडा सोडला तर दुसरे कोणीतरी वाडा गिळंकृत करेल अशी भीती तिला वाटायची. ती भीती निराधार नव्हती. एरवी हे भाडेकरू भाडं थकवत होतेच. त्यांच्याकडून भाडं वसूल करणं सोपं नव्हतं. येणारं भाडं अत्यल्प होतं. त्यात वाड्याची देखभाल करणं सोपं नव्हतं. बहिणीनं वाडा विकण्यात स्वारस्य नव्हतं. आमचा मालेगावला मोठा वाडा आहे असं सांगण्यात त्यांना स्वारस्य असावं. सगळ्याच बहिणी मुंबई, पुणे, औरंगाबाद वगैरे ठिकाणी सेटल झालेल्या. आईवरच लहान वयात हा आघात झाला. ती म्हणते, आपल्यासाठी तिनं परत लग्न केलं नाही. वडील गेले तेव्हा ती तिशीत नव्हती. आपल्याला तर तिनं सांभाळलं नाही, खस्ता खाल्ल्या नाहीत. मग आपल्यासाठी परत लग्न केलं नाही या म्हणण्याला कितपत अर्थ आहे हे नीटचं समजलं नाही. आईला ते विचारण्याच्या फंदात कधी पडलो नाही. तळेगावला बदली झाली आणि आपण थ्रिल्ड झालो. लग्न होण्याची खात्री वाटू लागली तेव्हा 35 जवळ आली होती. या वयात आपल्याला कोण मुलगी देणार याची धास्ती वाटत होतीच. मुलगी मिळालीच तर कशी मिळणार ही चिंता मनात होतीच. पुण्यात आल्यावर लगेच एक घर भाड्यानं घेतलं आणि वधूवर सूचक मंडळात नाव नोंदवलं. एवढी वर्ष नोकरी केली तरी आपण कारकूनच होतो. म्हणजे टिंगरीच्या मानानं इथे एरवीही आपला भाव कमीच होता. त्यात 35 आलेली. मग पदरी पडलं, पवित्र झालं ही भावना ठेवणं भागच होतं. मग वधूवर सूचक मंडळातून गायत्री आपल्याला मिळाली. एकुलती एक मुलगी, पुण्यात स्वतःचा फ्लॅट, कोकणस्थी बाण्यानं बऱ्यापैकी पैसे कमावलेले. कोकणस्थी गोरेपण नसलं तरी कातळी गोरीच होती. दात पुढे होते. चेहऱ्यावर गोडवा नव्हता. अंमळ जरा लठ्ठच होती. तिलाही अजूनपर्यंत कोणी पसंत केलं नसावं. लग्नाच्या बाजारात आजपर्यंत विकली गेली नसावी. तिच्यापेक्षा कितीतरी सुंदर मुली बघून आजपर्यंत नकार दिला होता. आता कोणाला नकार द्यायचं वय उरलं नव्हतं. एकुलती एक मुलगी असल्यामुळे जी काही संपत्ती असेल ती आपलीच होणार आहे. आपणही असे भणंग, स्वतःच्या नावावर कसलीही संपत्ती नसलेले. त्यात गायत्रीलाही बँकेत नोकरी, ती पण कारकून, आपण सुद्धा कारकून. यावेळी आपण पटकन होकार दिला. मुलीकडून होकार गृहीतच धरलेला असतो. तर
अशा रीतीनं हे लग्न जमलं. 25व्या वर्षी आपण कुठली मुलगी बायको म्हणून मनात धरली होती आणि आज कोणाशी लग्न करतो आहोत? 10 वर्षांच्या शोधाची परिणिती का? लग्नच साला असतं तरी कशासाठी? अर्ध आयुष्य तर संपलं. ते बायकोशिवायच काढलं. मग आता लग्न केलं नसतं तर काय बिघडलं असतं? लग्न करू नये असं आजपर्यंत कधीच वाटलं नाही. मग आज लग्नाच्या दिवशीच त्याचा विचार का करतो आहोत? काय सुधीर, मग आज आहे तर लग्न? समोरून कोणीतरी बोललं आणि तो एकदम चमकला. तंद्री भंगली होती. त्यानं समोर बघितलं. समोर विजय उभा होता, आपला चुलत भाऊ. त्याच्याबरोबर त्याची बायको सावनी आणि मुलं सुद्धा होती. अरे वा, तू आलास का? बरं झालं तू आलास ते. तुझं मला वेगळं आमंत्रण नव्हतं. पप्पांच्या पत्रात माझं नाव होतं. तरी म्हटलं आपल्या सुधीरचं लग्न गेलंच पाहिजे म्हणून सहकुटुंब आलो. तू आणि अण्णा काका वेगळे होतच नाही, त्याला मी तरी काय करू? त्यात तुझं घर बदलत असतं. पत्ता चुकण्यापेक्षा एकाच पत्त्यावर आमंत्रण गेलेलं बरं. अण्णा काका आलाय ना? मला माहिती नाही, अण्णा आणि आई वेगळे येतील. तुला माहितीये ना, आम्ही एकत्र येणं शक्य नव्हतं ते. विजय काहीसा दुखावल्यासारखा वाटला. सुधीर काही बोलला नाही. तोही ऐकून होता की अण्णा काकाचं आणि विजयचं जमत नाही. ते दोघेही डोंबिवलीतच वेगवेगळी घरं घेऊन राहतात हे सगळ्यांनाच माहिती होतं. विजयच्या लग्नाला 10-12 वर्ष तरी झाली असतील. त्याची बायको गुजराती, एकाच कॉलनीत राहायचे आणि प्रेम जमलं. अण्णा काकाला गुजराती सून आणणं अजिबात मंजूर नव्हतं, पण विजयनं खूप आदळआपट केली. अण्णा काका शिवसेनेचा खराखुरा कार्यकर्ता होता. त्याचा मराठी बाणा जोरदार होता. त्याच्याच वाट्याला गुजराती सून आली होती. त्याला ते स्वीकारणं खूप जड गेलं होतं. लग्नानंतर 2-3 वर्ष ते एकत्र राहिले आणि मग कुरबुरी सुरू झाल्या. एक दिवस विजयनं घराबाहेर पडण्याचं ठरवलं. त्यानं स्वतःची हैदराबादला बदली करून घेतली. कॉम्प्युटर कंपनीत तो इंजिनियर म्हणून नोकरीला होता. कंपनीनं त्याला खुशीनं तिकडे पाठवलं. 6-7 वर्ष त्यानं तिकडे काढली. वर्षातून एकदा अण्णा काकाला तो भेटायलाही यायचा. दुरून डोंगर साजरे अशी बरी परिस्थिती होती. पण मध्ये अण्णा काका खूप आजारी होता. त्याची बायपास सर्जरी करण्याची वेळ आली. आपणही तेव्हा तिथे गेलो होतो. विजयही आला होता, पण एकटाच. बायको हैदराबादला मुलांची शाळा आहे म्हणून राहिली होती. सासऱ्याचं एवढं मोठं ऑपरेशन आहे तर तिनंही यायला हरकत नव्हती असं आपल्यालाही वाटलं होतं. माझी अवस्था इथं तिरायतासारखीच आहे. आई सगळं जावयाकडूनच करून घेते, जणू तोच मुलगा आहे. त्यानंच बायपास सर्जरीच्या खर्चाचा बऱ्यापैकी भार उचलला असं ऐकू नये. तुला काकानं खर्चाचं काही विचारलं नाही? आपणच विचारलं. अजिबात नाही. आईवर जावयानं जादू केली, जादू. तो माझ्यापेक्षा खूप जास्त कमावतो ना, जास्त कर्तृत्ववान समजला जातो. पैसे मिळवणं हेच कर्तृत्व असतं काय? आपल्याकडे उत्तर नव्हतं. तो मरीन इंजिनियर आहे, जहाजावर असतो. त्याला साहजिकच डॉलर्समध्ये पैसे मिळतात. डॉलर्स रुपयांमध्ये बदलले की खूप होतात. आपण भारतात राहिलो, रुपयांमध्ये कमावतो, ते पाप आहे का? आईला माझ्यापेक्षा त्याचंच जास्त कौतुक. त्यानं बाहेरून आईसाठी वस्तू आणल्या की आई हरखून जाणार. सगळ्यांना सांगत सुटणार की जावयानं माझ्यासाठी अमुक आणलं, तमुक आणलं. मी एकदा माथे राहून तिच्यासाठी चप्पल आणली. तर म्हणाली, ही कसली रे चप्पल, ही तर इथेही मिळते, त्यासाठी पैसे कशाला खर्च केलेस? मी केवढ्या प्रेमानं तिला चप्पल आणली होती. प्रत्येक वेळी माझी आणि त्याची तुलना. मी नाही हुशार, मी नाही कर्तृत्ववान, म्हणून काही मी वाईट माणूस आहे? विजयचं नाक चोंडलं होतं. आवाज घशातून गुदमरल्यागत येत होता. तो केव्हाही रडेल असं वाटलं होतं. विजय आपल्यापेक्षा 2 वर्षांनी मोठा. त्यानं इंजिनिअरिंगचा डिप्लोमाही पूर्ण केला नाही. शेवटचं वर्ष त्याला क्लिअर करता आलंच नाही. त्याकडे कॉम्प्युटर इंडस्ट्रीत इंजिनियर्सचा तुटवडा होता. हार्डवेअरचा कोर्स केलेलेही स्वतःला इंजिनियर म्हणवू लागले आणि इंडस्ट्रीत मिरवू लागले. तसाच विजय एक. आज तो स्वतःला कॉम्प्युटर इंजिनियर म्हणवतो. आपण B.Com. त्याचा सामाजिक दर्जा वरचा होतो. आपण नेहमी फर्स्ट क्लास मिळवला, त्याला पास होता होता दमछाक व्हायची. आपल्या देशात, समाजात काहीही होऊ शकतं. अण्णा काकानं विजयचे लहानपणापासून जास्तच लाड केले. विजयला लहानपणी फिट्स यायच्या, त्यामुळे त्याची विशेष काळजी घेणं साहजिक होतं. त्याला जन्मतात
इन्क्युबेटरमध्ये ठेवावं लागलं होतं. वजनानेही तो कमीच होता. लहानपणी त्याचा एकही शब्द अण्णाकाका खाली पडू द्यायचा नाही. मग विजयही भावंडांमध्ये तोऱ्यात असायचा. अण्णाकाकाची सांपत्तिक स्थिती बरी होती. सरकारी नोकरी होती. बऱ्यापैकी वरची कमाई होती. विजय लहानपणापासूनच अभ्यासात बेतास बात होता. पास झाला तरी पुरे एवढीच त्याच्याकडून अपेक्षा असायची. मॅट्रिकला तो पहिल्या फटक्यात पास झाला आणि काकाने जल्लोष केला. मग सगळ्यांना घरी बोलावून पार्टी दिली. पुढे तो 12वीला नापास झाला. मग औरंगाबादला खाजगी पॉलिटेक्निकमध्ये पैसे देऊन डिप्लोमाला टाकलं. तोही त्याला पुरा करता आला नाही. सुधीरनं सावनीकडे बघितलं. ती कुठेतरी शून्यात नजर लावून बसली होती. हिच्यामुळे विजय आई वडिलांपासून तुटला. खरं तर सगळ्यांनी एकत्र राहण्यात व्यावहारिक शहाणपण होतं. डोंबोलीतच 2 वेगळे संसार थाटण्यात काय मतलब होता. बायपास नंतर अण्णाकाकाला मुलाची अधिकच गरज होती आणि विजयनेही नाकाला कांदे सोलण्यात काय मतलब होता. सावनी एरवी नोकरी करत नव्हतीच. विजयला फार चांगला पगार होता अशातली भाग नाही. पण माणसांना इतपत व्यावहारिकता का समजत नसावी. स्वतःच्या अहंकारापायी माणसं एवढी वेड्यासारखी वागतात. स्वतःचं भलंबुरं कशात आहे हेही त्यांना समजेनासं होतं. सावनी दिसते सुंदर, गुजराती वाटत नाही. गुजराती मुलींचा तोंडवळा ओळखीचा वाटतो. हिचं तसं नाही. खूप गोरी आहे आणि चेहऱ्यावर गोडवा आहे. काहीशी लठ्ठच आहे. अशीच बायको आपल्याला हवी होती. पण नशिबात गायत्री होती. विजयसारख्याला चांगली बायको मिळून गेली. आपण एवढी शोधत राहिलो, शेवटी हाती काय आहे. विजयनं काय पुण्य केलं होतं की त्याला एवढी सुंदर बायको मिळावी. ह्या गोष्टी नशिबाच्या की कर्तृत्वाच्या. सावनीबद्दल पहिल्यापासूनच आपल्याला आकर्षण वाटत आलं. कुणाला ते सांगण्याचा प्रश्नच नव्हता. विजयच्या कॉलनीत दरवर्षी गॅदरिंगसारखं काहीतरी असायचं. 1-2दा त्यावेळी आपणही तिथे होतो. एकदा विजय शोलेमधील वीरू बनला होता आणि त्याचे हात बांधल्यावर नहीं बसंती इन कुत्तों के सामने नाचना नहीं वगैरे डायलॉग बोलत होता. तेव्हा सावनी बसंती बनली होती. आपल्याला तेव्हा मनातून गब्बर सिंग बनवून बसंतीला खूप नाचवावंसं वाटलं होतं. तेव्हा सगळं स्वस्त आणि भणंगासारखं काही वेळी वाटायचं. सगळा हिंदी चित्रपटांचा परिणाम. विजय अजूनही त्यातून फारसा बाहेर आल्यासारखा वाटत नाही. फिल्मी हिरोसारखे डायलॉग अधूनमधून टाकत असतो. त्याला फिल्मी हिरो बनल्याची स्वप्न पडत असावी. विजयची नजर इकडे तिकडे फिरताना दिसत होती. तो काहीतरी शोधत असावा. मग त्याला राहवलं नाही. तो सुधीरच्या कानात कुजबुजला, ती आली नाही. सुधीरनं प्रश्नार्थक नजरेनं त्याच्याकडे बघितलं. त्याच्या पटकन लक्षात आलं नाही. विजयच्या कपाळावर आठ्या उमटल्या. ती रे ती राणी. मग सुधीरच्या डोक्यात ट्यूब पेटली. हा राणी. हळू बोल. राणीला मी आमंत्रण पाठवलं होतं. स्वतः फोनही केला. येईल असं वाटतं. नगरहून इथे यायला 2 तास लागतात. सकाळी निघाली म्हटलं तर यायला हवी होती. राणी आपली आते बहीण नगरला असते. तिचा नवरा बँकेत आहे. ही घरीच ब्युटी पार्लर चालवते. तिनं त्याचा कोर्स केला आणि घरच्या घरी उद्योग चालू केला. एरवी तिला नटण्या मुरडण्याची विलक्षण हौस. लहानपणापासून सगळं लक्ष आरशात. अभ्यासात कधी लक्षच नव्हतं. तिचे वडील वसंत काका तर आपल्याला आता आठवतही नाही. त्यांना जाऊन 22-23 वर्ष झाली असावी. ते जायकवाडी प्रोजेक्टवर मोठे इंजिनियर होते. तिथे इंजिनियर असताना त्यांनी मोठी संपत्ती केली असं औरंगाबादमधील लोक आजही म्हणतात. औरंगाबादला त्यांचा मोठा बंगला आहे. पण त्याचा उपभोग घ्यायलाच कोणी नाही. राणीचं लग्न फार घाईत करून द्यावं लागलं. कारण औरंगाबादसारख्या छोट्या ठिकाणी राणीचं नाव बदनाम झालं होतं. त्याला कारणीभूत राणीची वर्तणूकच होती. पहिलं प्रकरण तिचं गाजलं तेच मुळात विजयबरोबर. आपल्याकडे मामे बहिणीबरोबर लग्न केलेलं चालतं, पण उलटं मात्र चालत नाही. विजयला पॉलिटेक्निकला औरंगाबादला पाठवलं आणि त्याने गुण उधळले. आते बहिणीबरोबर सूत जमवलं. तेव्हा आपण मुंबईला शिकत होतो. त्यामुळे प्रत्यक्ष डोळ्यांनी बघता आलं नाही तरी या गोष्टी लपून थोड्याच राहतात. मुंबईत एक वेळ कोणी अशा गोष्टींकडे लक्ष देणार नाही. इतर ठिकाणी अशा गोष्टी चविष्टपणे चघळल्या जातात.
राणीच्या या गोष्टी चविष्टपणे चघळल्या गेल्या. आपल्याला तेव्हाही विजयचं वैषम्य वाटलं होतं. विजयसारखेच आपणही देखणे होतो, पण आपल्याला आत्तेबहीण पटवता नाही आली. त्याचं कारण आपल्याकडे तसं बोलणं नव्हतं. आपण कायम दबलेलो, आश्रितासारखे वाढलेलो. विजयकडे दम होता. अंगात कसलंही कर्तृत्व नसताना मुली पटवण्याची हिंमत होती. त्याचा राणीबरोबर शरीर संबंध याला असावा. आपल्याला तो मित्र समजायचा आणि आश्रित म्हणून कोणाला काही सांगणार नाही याची त्याला खात्री वाटत असावी. एकदा तो मुंबईत बोलला होता, राणी क्या चीज है तुम्हें समजेगा नहीं, बहुत मजा आहे. त्यात पैशानं श्रीमंत, एकुलती एक, तिची संपत्ती आपलीच होणार, आपल्याला जमलं पाहिजे. आपण तेव्हा गप्पच बसलो. आपल्याला हे जमणार नाही हे ओळखून होतो. विजयचा होरा कुठेतरी चुकला. माई आत्यानं प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि पटकन हालचाल करून नगरजवळच्या खेड्यातील मुलाशी तिचं लग्न लावून दिलं. तो स्वभावाने आणि पैशानेही गरीब होता. राणीनं तेव्हा कसलीही बंडखोरी केली नाही. विजयबरोबरच लग्न करायचं असा हट्टही धरला नाही. उलट विजयबरोबर आपले तसे संबंध नाहीतच म्हणत राहिले. आपल्याला तो इतर भावांसारखाच आहे असं सांगत राहिले. कोणीच तिच्यावर विश्वास ठेवला नाही हे वेगळं. राणीनं विजयबरोबरचं प्रकरण काय म्हणून घेतलं असेल? तारुण्यातील मजा, खरंखुरं पहिलं प्रेम? तिची इतरही प्रकरणं होती असं औरंगाबादमधील आपले मित्र सांगतात. राणी दिसते सेक्सी, तिचा नवरा अगदीच शांबळू आहे. राणीच्या अगदी मुठीत असेल असं वाटतं. राणीने लग्नानंतरही काही प्रकरणं केली असतील का? कधी ऐकू तर आलं नाही. अशा मुली लग्नानंतर खूपच एकनिष्ठ होतात म्हणे. राणीचं लग्न लावून दिल्यावर माई आत्यानं मात्र हाय खाल्ली. ती अंथरुणालाच खिळली, ती उठलीच नाही. एवढ्या मोठ्या संपत्तीची राणी एकटी मालकीण झाली. राणी आली तर खरंच मजा येईल. अजूनही ती बोलते तशीच बिनधास्त. विजयने हे प्रकरण कसं घेतलं असेल? मागे एकदा लग्न ठरल्यानंतर तो आपल्याला बोलला होता, प्रेम म्हणजे काय रे? प्रेम हा माणसानं स्वतःला फसवण्यासाठी तयार केलेला शब्द आहे. प्रेम वगैरे खरं नसतं रे. स्वतःचा स्वार्थ फक्त खरा असतो. आता बघ ना, सावनीचं शरीर मला खूप आवडतं. राणी नाही तर नाही, आपण कोलमडून वगैरे पडलो नाही. जगण्याची इच्छा सर्वात महत्वाची. त्या इच्छेत या सर्व गोष्टी आपोआप येतात. मग आपण शब्दांची साखर पेरणी करतो, प्रेम वगैरे शब्द वापरतो. जगण्यासाठी या तडजोडी असतात. भाग 1 समाप्त होत आहे.